रामकृष्ण हरी. मार्ग दावूनी गेली आदे दयानिधी संत ते. वैकुंठवासी श्री संत किसन महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र धानोरा गावामध्ये आज या ठिकाणी येण्याचे एक विशेष प्रयोजन आहे. वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण छगनबाबा टाकळीकर, आपल्या परिसराचं वैभव भागवताचार्य विष्णू महाराज ठोंबरे यांनी जिंतूर तालुक्यामध्ये चालू केलेला फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पारायण सोहळ्याचं श्रीफळ देण्यासाठी विशेष आज तुमच्या गावाला या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आज या ठिकाणी विशेष करून आपले श्रीरंग महाराज पिंपरीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर आपल्या बोरगडवाडीचे महाराज हे सुद्धा आलेले आहेत, सखाराम महाराज बोरगडवाडीकर. या ठिकाणी बोरगडवाडीला आता फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह चालू आहे आणि बोरगडवाडी झाल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये पारायण सोहळा येणार आहे, पालखी येणार आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला एकच करायचंय, आता रात्री तुम्ही प्रत्येक घरी अक्षदा घेऊन जायच्या. ज्याप्रमाणे आपण लग्नामध्ये अक्षदा वाटतो त्याप्रमाणे प्रत्येक घरी जायचं, लहान असो मोठा असो, त्याच्यामध्ये माऊलीला पाहायचं आणि दर्शन घेऊन सांगायचं की बाबा आमची एकच विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ज्ञानेश्वरी पारायणाला यायचं, बसायचं. यामध्ये कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही, कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नाही. फक्त यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण हे जास्तीत जास्त झालं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यातील जे तत्वज्ञान आहे, त्यामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे, हे जर आपण जीवनामध्ये आत्मसात केलं तर आपल्या जीवनाची प्रगती होईल. आपण भक्ती मार्गाला त्या ठिकाणी जाऊ आणि उद्धाराचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी जो वाचेल, जो आपल्या ज्ञानेश्वरी हृदयामध्ये साठवेल, ते व्यसनापासून मुक्त होईल. मनामध्ये कोणाबद्दल वैर असेल, काही वेगळी भावना असेल तर ती पूर्ण नाहीशी होती. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. आमचं एकच प्रयोजन आहे की ज्ञानेश्वरीचं पारायण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गावामध्ये या ठिकाणी झालं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये केलेला आहे. गीतेवर टीका करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी हे ज्ञानामृत या ठिकाणी पाजलेलं आहे. कारण आपण खरोखरच भाग्यवान आहोत की आपण कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जन्माला आलो आणि त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ते आपण सर्वांनी आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त संख्येनं ज्ञानेश्वरी पारायण करायला यावं, एवढीच मी सर्वांना हात जोडून विनंती. कारण आमच्या गावात छगन बाबा असणारे, पुन्हा विष्णुबुवा महाराज भागवताचार्य, पुन्हा अनेक आपले दत्तराव महाराज दहेगाव ढोणे यानं काय केलेलं आहे की माऊलीचा प्रसाद म्हणून देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर चालवणी, की बाबा तुम्ही देव घ्या किंवा आपलासा देव करून घ्या. कारण आपण आनंद दुःख भोगीत भोगीत आलेले होते या पाथावर आणि अमूल्य किमतीचा आपल्याला नरदेह भगवंतान द्यायला आहे. देवानं कशाला नरदेह द्यायला आहे? देवे दिला देह भजना गोमटा, पण आपण दुसरीकडे फाटा केला संसारात. बरं, संसार केला तर गेला, माऊली म्हणतात काय हरकत नाही, फलकट तो संसार, इथं सार भगवंत आहे. म्हणून आपण काय त्या ज्ञानेश्वर माऊलीचं त्याला सांगितलंय, जाणते ने सर्वा ऐके गीतार्थाची सेवा, काय करा राघवा शास्त्रीयरी. अरे अनेक ग्रंथ कशाला पाहता, फक्त एका गीतेचा अध्ययन करा, तुम्ही सर्व पापापासून मुक्त होता, माऊलीने सांगितले. म्हणून माऊलीनं काय केले, पुन्हा बाळा पोटी मायरी गेलं, मेलं माणूस जिथं उठविलं, वेळ काळात एक राशील. असे वैष्णवा माझे श्रेष्ठ हनुमंतराय आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत. आता दैवयोगानं आमच्या इथं कुणालाच माहित होतं. आता मी संकटात पडून मी म्हणलं काय करावं आता, पण होता तुझी कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा आघात. 45 बसलेत माणसं, 45 घर तितके तर असं म्हणा, पण दैवयोग माऊलीची कृपा झाली आणि सगळे पारायणाला चिदर आले. पहा दैवयोग एकादशीच्या दिवशी माऊलीने पादुका तिथून पाठवल्या घ्या. म्हणून सर्व भाविक भक्तांनी तुम्ही सुद्धा आग्रहाने आष्टानं त्या माऊलीची सेवा करा. फिरता फिरता माऊली आलीत सगळ्याच्या गावाला, कारण हे दैवयोग मिळत नाही. त्यांनी सांगितले, जयाच्या वाचे पुढा भोजे, जी अखंड नामने नाचत असे माझे, जन्म सहस्र वळगिजे, एक वेळ मुखाशी यावया.
1000 जन्माची पुण्य असेल तुमची, म्हणून तुमचा सुद्धा योग आलेला आहे. हे पुन्हा घडणारच नाही. म्हणून माझे 2 शब्द मी बोललेले क्षमा करा. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबरायाने पाया रचलेला आहे. आणि पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपल्या हाती रेघाला भक्ती पंथी जगा देतो. पुरुषार्थ 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आपल्याला साधवायचा आहे. आणि तो चौथा जो पुरुषार्थ आहे, बरोबर आहे, तो ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की प्राप्त होतो. देवाची द्वारी ज्ञानोबरायच बोलतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधियल्या. ही जे परंपरा ज्ञानगंगा ज्ञानोबरायची आलेली आहे, भाग्ये. आज छगन बाबा, विष्णू महाराज, दहेगावचे महाराज नाही का, यांनी हे आपल्या गावाकडे जेथे आणलेलं आहे, तर आपल्या धानूरकरांचं सुद्धा काय आहे, भाग्य आहे. बरं, ते ज्ञानोबरायांचे जे शब्द आहेत, ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्त कळिका उजळली श्रीकृष्णे. या ओळीचं ते अक्षर नाहीत, ती एक ब्रह्मदीपिका आहे. ब्रह्माचा काय दिवा आहे, ब्रह्माचा दिवा, अक्षर ज्ञानोबरायचे. आणि अर्जुना लागी चित्त कळिका, चित्त या शब्दाचा अर्थ सत, चित्त आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. ते अक्षर म्हणजे ब्रह्म आहे, एक तत्व आहे ते. आणि त्या तत्वाकडे आपण जर गेलो तर निश्चित त्या तत्वाशी एकरूप बनतो, असं ज्ञानोबरायचं आहे. किंवा देव पहावया गेलो ज्ञानाची देवची होऊन ठेवलो, किंवा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो आणि वासुदेवच होतो अखंड वदनी तो. असं हे ज्ञानोबरायांची महती आहे. आपल्या गावावर गंगा आलेली आहे, तर सर्व गावकरी मंडळीने घराघराघरी एका माणसानं पारायण करायचं. बरं, त्याचा काही खर्च नाही, त्याला इतर खर्च करे, फक्त आपला भाव द्यायचा आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. पुन्हा विशेष बाबांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी जे आणली तर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ तिची पूजा करून, ज्ञानोबरायांच्या ज्या पादुका आहेत, आता शेलूड कार्यक्रम झाला, ते म्हणले बा आम्हाला ज्ञानोबरायच्या काही पादुका मिळाल्या नाही, पण आता त्या नाही मिळाल्या, पण तिथल्या जवळून आपण पूजा करून आणलेली, म्हणजे ज्ञानोबरायच्या त्या ठिकाणी आलेलेच. आणि आपण जर त्याच्यावर भाव धरला, जर प्रत्यक्ष ज्ञानोबराय आपल्या गावात यायला लागलेत, फार आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या संख्येनं बसायचं. याचा हेतू दुसरा का नाही, समद्यांना ज्ञानोबरायांची सेवा घडावी. याच्यात काय स्वार्थ आहे काही? बरं, खर्च काही नाही. वाटल्यास ज्याला चहा पाणी करायची, चहा पाणी पोहे काय, तर बाकी पंक्ती नाही काय नाही, फक्त सेवा करायची. 8 ते 10 पर्यंत सेवा करायची. उजूक आपल्या प्रपंचिक धंद्यासाठी कामामध्ये हे काम काही म्हणा रामराम, फार पर्वणी आहे. हेच माझे 2 शब्द बोलून समजतो. रामकृष्ण हरी. पारायण सोहळा जिंतूर तालुका आणि ह्या फिरता ज्ञानेश्वर पारायण जसं आपल्या शेलूला झालं, त्याच पद्धतीनं एक प्रत्येक घरामध्ये सगळ्यालाच माहिती आहे ज्ञानेश्वरी, परंतु घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हाच केवळ मुख्य हेतू आपले छगनबाबा टाकळीकर, विष्णू महाराज ठोंबरे आणि दत्ताभाऊ ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड वर्षभर असा आपला हा सोहळा चालणार आहे. तरी या सोहळ्याचं खरंच भाग्य आहे की आपल्या गावामध्ये याचा नंबर लागला. कारण भरपूर गाव आहेत, परंतु एवढे गावं महाराज म्हणले एवढे शक्य नाही आपल्याला घेणं. फक्त 50च गाव व्हायले, बरोबर ना? हा, एका वर्षात 50च गाव होणार आहेत. आणि त्यातही आपला नंबर लागणं म्हणजे आपलं हे परम भाग्य आहे, बरोबर आहे की? त्याच्यामुळं जास्तीत जास्त मी तर काही जास्त बोलणार नाही, कारण आता भरपूर जणांनी मोठे मोठे बोललेले आहेत तिथं की आमचं गाव एवढंसं छोटंसं आहे. परंतु आम्ही काय केलं, आम्हाला एक शंका होती की एवढे मोठे लोक बसतील का नाही, परंतु बाबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन अक्षत दिल्या आणि त्यांना विनवणी केली आणि त्याचं महत्व सांगितलं की बाबा ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होते. एक तुमच्या आपल्या जो युवक आहे हा व्यसनाकडे चाललेला आहे आणि निश्चितच अजूनही आपण त्याचं लक्षात घ्या की जो ज्ञानेश्वरीला पारायण करायला बसलेला व्यक्ती आहे त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञानेश्वरी वाचली
आणि ती आत्मसात केली ती आचरणात बरोबर येते. आणि माणूस एकदा तो पारायणाला बसला की तो असं वाईट वृत्तीकडे जाणार नाही, एवढी ती गॅरंटी आहे. त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्या गावातील जास्तीत जास्त संख्येनं पारायणाला बसा एवढीच आपली सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. वाजवा. आता सध्या विठ्ठल महाराज लोकांच्या हातात मोबाईल येत आणि सगळं लोक मोबाईल मध्येच पाहिलेत, त्याच्यामुळं सगळीकडे प्रचार प्रसार व्हायलाय. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अशा प्रकारे संत जनाबाईनं ज्ञानेश्वरीचं जे स्वरूप सांगितलेलं आहे, या फिरता ज्ञानेश्वरी पारायणाचे संकल्पक असणारे आमचे गुरुवरी आपल्या सगळ्यांचे हरिभक्तपरायण छगन बाबा टाकळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सखाराम महाराज आहेत, आपले श्रीरंग महाराज आहेत, ही सगळी गोरगळवाडीची मंडळी. आणि विशेष करून बाबा, आपण ज्या वेळेला मीटिंग घेतली होती त्यावेळेला आपले विठ्ठल महाराज खंदार यांनी सांगितलं त्या ठिकाणी की बाबा आपण सगळे समर्थपणे त्याचा सगळं प्रचार आणि प्रसार करू. विठ्ठल महाराजाचं खूप चांगल्या प्रकारचं काम आहे. मग गोपाळ महाराज आहेत, आपले सगळे धानोरची जी काही भजनी मंडळी आहे, आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात. मग वर जर 3 वर्ष आपण सप्ताह केला, त्याच्यामध्ये मुख्य जर खंबीर आधार जर कोणाचा असेल या सप्ताहामध्ये तर आपले विठ्ठल महाराज खंदार आहेत. कारण की एखाद्या वेळेला माणूस म्हणतो बाबा माणूस असावा असा नारळावानी, वरून कडक पण आतून नरम. गोड पाणी, नरम नाही. तसं त्याचा स्वभाव कडक आहे पण आतून गोड आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं खूप मोठा त्यांचा त्या ठिकाणी सहभाग आहे. आणि आपले रामराव महाराज आहेत, सुंदर महाराज आहेत, वडीकर मंडळी आहे सगळी या ठिकाणी. आता बाबा खरं सांगायचं म्हणजे तुमचं खूप चांगले काम आहे. तुम्हाला कोणी मालक नाही विचारणार. दत्तरावची ना आमची इतकी पळापळी व्हाली, पर मालका सोडा पण मालकीनी बी कारण की लय अवघड कार्यक्रम. म्हणून बाबाचा संकल्प आहे. आता बाबांचा संकल्प आपल्या सगळ्याला मिळून पूर्ण करायचा आहे. आता धानोऱ्याला तर अनायासे सप्ताह आहेच विठ्ठल महाराज. तर आपल्याला या ठिकाणी समाधान महाराज, गोपाळ महाराज, गोपाळ महाराज